यस ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावना, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त आणि इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर एकदम ट्रेंडिंग आणि न्यू कॉन्सेप्ट वरती होणार आहे. या सॉन्ग वरती आजचा जो व्हिडिओ आहे तर आपण एडिट करणार व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुणीही विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचे, व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. बट मित्रांनो, आजचे जेवढं काही मटेरियल आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ते तुम्हाला एकदम फ्री मध्ये कॅपकट प्रो आणि प्लस जे आपले मटेरियल्स आहेत तर ते डाउनलोड करू घ्या एकदम फ्री मध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे. चला आता कुठल्या वेळ घालवता आपण आजची व्हिडिओ सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही आपला जे डेमो व्हिडिओ आहे तर ते डेमो व्हिडिओ पाहून घ्या. यस तर भावना, आजचा व्हिडिओ एकदम टॉप क्वालिटी होणार आहे गाईज. तर आजचा जो सॉन्ग एकदम जबरदस्त होणार आहे मित्रांनो. सॉन्गचा काहीच विषय नाही, एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग होणार आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये प्लस बेसिक टू ॲडव्हान्समध्ये. ओके, तर काय आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. ओके, आता आजचा व्हिडिओ आपल्या कॅपकटवरती क्रिएट करायचा. जर तुमच्याकडे कॅपकट अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल आहे. टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच अवेलेबल आहे. तिथून एकदम फ्रीमध्ये आपला टेलिग्राम जॉईन प्लस ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ओके, तर मित्रांनो, आपल्या आपल्या कॅपकटला कुठल्या प्रकारचं VPN लागत नाही, विदाउट VPN कॅपकट आहे. ओके, तर कॅपकट ओपन करून घेऊयात. आपलं कॅपकट ओपन होत आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके, तर हे बघा, आपलं कॅपकट अशा प्रकारे काही ओपन होत आहे. तुम्हाला सगळे एकदम बेसिक टू ॲडव्हान्समध्ये एडिटिंग शिकवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांना संपूर्ण वॉच करायचं आहे. अशा प्रकारे कॅपकटचा इंटरफेस बघायला मिळणार आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथे एक 18 सेकंदाचा तुम्हाला मी बीटचा व्हिडिओ दिला असेल. बीटचा व्हिडिओ तुम्हाला टेलिग्रामवरती भेट जाईल, नाहीतर मी ती एक फाईल देतो, फाईलवरती डाउनलोड करून घ्या. ओके, कारण टेलिग्राम सध्या बॅन आहे वाटतं 100%, त्यामुळे. ओके, तरी पण टेलिग्राम तुम्ही यूज करू शकता. कशा? ती VPNमुळे. ओके, आता ही बघा, अशा प्रकारे आपण आपला व्हिडिओ इम्पोर्ट केलेला आहे. इम्पोर्ट केल्यानंतर खाली एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे. त्याला एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं आपल्या बीट्स लावण्यासाठी. ओके, आणि मित्रांनो, आपलं चॅनल आपण ओपन केलेलं आहे माझा डिजिटल प्रवास म्हणून. त्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण आता व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत. कारण मी अपलोड का केलं नाही, कारण आपला टेलिग्राम बंद आहे. टेलिग्रामवरती आपण जास्त आपले सबस्क्रायबर आहेत, त्यामुळे सगळ्यांना इन्फॉर्मेशन भेटावं त्यासाठी मी एक 22 ते 23 तारखेपर्यंत व्हिडिओ अपलोड करणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला पटापट जाऊन सबस्क्राईब करा. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके, त्या चॅनलची सिम्पलमध्ये सबस्क्राईब करा. तर ही बघा, सॉन्गवरती क्लिक करायचं, खाली एक बीटचं ऑप्शन आहे, इथे यायचं. तर इथं आपला एक पहिला बीट असणार आहे मित्रांनो. हे बघा, इथं आपला पहिला बीट आहे, इथं एक आपला सेकंड बीट आहे, इथं थर्ड बीट आहे. ओके, इथं एक बीट आहे. ओके, हे बघा, इथं आहे सिम्पल. समोर एक बीट आहे, इथं लगेच इथं एक बीट आहे अशा प्रकारे. ओके, लगेच इथं एक बीट आहे, लगेच 3 बीट असतील. हे बघा, इथं एक आहे आणि इथं एक आहे. ओके, इतकं झाल्यानंतर इथं समोर एक बीट असेल, लगेच इथं एक असेल बीट. ओके, लगेच इथं एक असेल, लगेच इथं एक बीट असेल, लगेच इथं एक बीट असेल. ओके, इथं एक बीट असणार आहे, इथं एक असणार आहे. ओके, लगेच इथं एक असणार आहे, लगेच इथं एक असणार आहे बीट, आणि एंडिंगचा बीट इथं एक असेल. हे बघा, इथं एक आहे, इथं एक आहे. ओके, तर आपली इतकी बीट्स आपण ॲड करून घेतले आहेत. तुम्ही एकदा रिचेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ॲडजस्ट म्हणजे नंतर काय प्रॉब्लेम होणार नाही. ओके, आता वरच्या फोटोवरती क्लिक करायचं, व्हिडिओवरती इथे एक रिप्लेस ऑप्शन यावरती क्लिक करून फोटोजवरती यायचं. गायच फोटोजवरती आल्याच्यानंतर ना तुम्हाला ही यूज करायची, ही फोटो यूज करा, नाही तर तुम्ही स्वतःचे फोटो यूज करू शकता. ओके, आता इथं आपल्या बीट वाईज आपला जो फोटो आहे तर ती स्प्लिट करून घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे, जेणेकरून आपल्याला एक ॲनिमेशन्स लावायला प्रॉब्लेम होणार नाही आहे. ओके, अशा प्रकारे आपण स्प्लिट करून घेऊयात. तर गाईज काय करा, आता तुम्ही हा जो फोटो आहे तर ते एक करून स्प्लिट करून घ्या, कारण जर आता मी दाखवत बसलो आपला खूप टाईम जाणार आहे. आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे जास्त फोटो असतील तर तुम्ही मल्टिपल फोटो यूज करा, जेणेकरून तुमचा व्हिडिओ एकदम जबरदस्त दिसेल. ओके, मल्टिपल म्हणजे काय, वेगवेगळे फोटो, जेणेकरून आपलं थोडाफार व्हिडिओ जे आहे ती खूपच अट्रॅक्टिव्ह देऊ. ओके, तर हे बघा, आपण एक घेऊयात स्प्लिट करून.
तर मित्रांनो तुम्ही काय करा, एकदमच स्प्लिट करून घ्या. आता कसं विषय कसं आता मी एक एक करत दाखवत बसतो तुम्हाला, बाकी काय अडचण नाही. तुम्ही स्प्लिट करून घेतल्यानंतर तुम्हाला सोपं जातं. ओके, आता यांमध्ये आपल्याला ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन, इफेक्ट्स ॲड करायचे. आता कोणते इफेक्ट कुठे ॲड करायचं तुम्हाला सगळं सांगणार आहे. व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करायचा. व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुमचा आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार नाही. नंतर तुम्ही म्हणताल की हा व्हिडिओ बरोबर नव्हता, मग त्यामुळे व्हिडिओ सगळे संपूर्ण वॉच करायचे. तर ओके, हा बघ एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं. एक कॉम्बोवरती येऊन ट्रेंडिंगवरती येऊन झूमन नावाचं ॲनिमेशन आहे. एक नंबरच्या फोटोला ॲड करायचा कोणता झूमन. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. परत ॲनिमेशन्सवरती यायचं आहे. एक कॉम्बोवरती यायचं आहे. पॉपिंग केडे नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल पॉपिंग केडे नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं. लेंथ या ठिकाणी फुल ठेवून घ्यायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक पॉपिंग केडे नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल पॉपिंग केडे नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. याला सुद्धा पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. समोरच्या फोटोपाशी आल्याच्यानंतर एक ॲनिमेशनवरती यायचं. एक इनवरतीच थांबून ट्रेंडिंगवरतीच तुम्हाला एक वॉल्यूम नावाचा ॲनिमेशन सर्च मारायचं. वॉल्यूम, ओके, मी ब्लॅक सर्च मारला, सॉरी. हा बघा इथं वॉल्यूम नावाचं एक ॲनिमेशन आहे. सिम्पल हा एक नंबर देऊन जाऊन वॉल्यूम ॲडजस्ट वॉल्यूम नावाचं सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं. इनवरतीच भेटून जाईल. ओके, लेंथ फुल ठेवायची आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक बाउन्सी रश नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. कोणता बाउन्सी रश. सिम्पल या ठिकाणी बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. परत कॉम्बोवरती यायचं. इथे एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. डिस्टोर्ट लेफ्ट. सिम्पल या ठिकाणी डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. लेंथ फुल ठेवायची. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. पेंडुलम 1. सिम्पल या ठिकाणी पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. लेंथ फुल ठेवायची. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. या ठिकाणी पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. कोणता पेंडुलम 2. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक परत पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं. कोणता पेंडुलम 1. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. परत ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक पॅन राईट नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. कोणता पॅन राईट. सिम्पल या ठिकाणी पॅन राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. लेंथ फुल ठेवायची. परत ॲनिमेशनवरती येऊन समोरच्या फोटोवरती याला पॅन लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, राईट आणि लेफ्ट. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, कॅम मोशनवरती यायचं. कॅम मोशनवरती आल्याच्यानंतर एक डिस्टोर्ट राईट नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. डिस्टोर्ट राईट. सिम्पल या ठिकाणी डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. परत ॲनिमेशनवरती याच्या समोरच्या फोटोपाशी येऊन डिस्टोर्ट राईट ॲड केला. याला डिस्टोर्ट लेफ्ट ॲड करा. ओके, राईट आणि लेफ्ट ॲड करा. ओके, एकच इफेक्ट नको. इथं आम्ही राईटच केलेत. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. परत ॲनिमेशनवरती याच्याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता डिस्टोर्ट लेफ्ट. राईट लेफ्ट राईट. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, आउटवरती यायचं. आउटवरती आल्याच्यानंतर मास्कवरती यायचं. मास्कवरती आल्याच्यानंतर एक ब्लॅक होल नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. कोणता ब्लॅक होल. सिम्पल या ठिकाणी ॲनिमेशन ॲड करायचं. याची लेंथ फुल ठेवून घ्यायची आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. सिम्पल या ठिकाणी ॲनिमेशन ॲड करायचं. ॲनिमेशनची लेंथ आहे ते फुल ठेवून घ्यायची आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, कॅम मोशनवरती यायचं. एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. सिम्पल या ठिकाणी डिस्टोर्ट अँड स्ट्रेच ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक बाउन्सी रश नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. बाउन्सी रश. सिम्पल या ठिकाणी बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक पॉपिंग कॅन्डी नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. पॉपिंग कॅन्डी. सिम्पल या ठिकाणी पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं. परत ॲनिमेशनवरती यायचं, परत कॉम्बोवरती येऊन याला सुद्धा बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. एकदम एंडिंगच्या फोटोला कोणता बाउन्सी रश. ओके, तर आपले ऑलमोस्ट सगळेच आपण ॲनिमेशन्स ॲड करून घेतलेलं. आता इफेक्ट बघूयात. आता काय करायचं, स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं. एक इफेक्ट ॲड करायचं. त्यासाठी क्लासिकवरती यायचं. क्लासिकवरती येऊन एक ब्लड लव नावाचा तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल. ब्लड लव. सिम्पल हा काय आहे ते ब्लड लव रेड काय आहे तो. दुसरा कोणता मग तुम्ही ॲनिमेशन इफेक्ट ॲड करून घेऊ शकता. ओके, ब्लरचा. सिम्पल लेंथ जितकी तेवढी ठेवून घ्या. परत आणखीन एक इफेक्ट ॲड करायचं. त्यासाठी क्लासिकवरती यायचं. मित्रांनो क्लासिकवरती नाही भेटला तर आपण इथे ब्लॅक सर्च मारूयात. ओके, इफेक्टमध्ये ब्लॅक सर्च मारल्याच्या नंतर तुम्हाला एक इफेक्ट सांगतो मी. इथं एक येईल इफेक्ट. ओके, इफेक्टचं नाव सांगतो मी तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट सर्च करून ॲड करून घ्या. इफेक्टचं नाव असणार आहे BW सेटिंग्स. ओके, BW सेटिंग्स हा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ याची फुल ठेवून घ्यायची आहे. आता काय करायचं, डायरेक्ट 3 सेकंद थोडंसं समोर यायचं आहे. 3.5 सेकंदापाशी. परत आपल्याला यायचं व्हिडिओ इफेक्टवरती. इथं शेक नावाचा इफेक्ट तुम्हाला सर्च मारून घ्यायचा. शेक. ओके,
शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ जी आहे एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करा. मी 99% ठेवून घेतली आहे. ओके, परत इथंच यायचं आहे मित्रांनो. इथं आल्याच्यानंतर एक तुम्हाला बॉडी इफेक्टवरती किंवा व्हिडिओ इफेक्टवरती बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट सर्च मारून ॲड करून घ्यायचा आहे. कोणता? बटरफ्लाय ड्रीम. दोन्हीवरती भेटून जाईल तुम्हाला. एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. बाकीची लेंथ जेवढी ती तेवढी ठेवून घ्या. ओके, परत 2 फोटो सोडून समोर यायचं मित्रांनो. इथं आल्याच्यानंतर परत यायचं आपल्या बॉडी इफेक्टवरती. एक क्लोनवरती यायचं आहे. ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. ग्लोईंग डबल्स सिंपल ठिकाणी ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करायचं. याची लेंथ जी आहे ती कंप्लीट 3 फोटोवरती ठेवायची, 6 पासून ते 8 पर्यंत. ओके, 8 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 8 सेकंदापाशी आल्याच्यानंतर परत यायचं आपल्या व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्टवरती. बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला ना एक फ्रॅगमेंट क्लोन नावा म्हणून इफेक्ट आहे, ॲनिमेशन आहे. फ्रॅगमेंट क्लोन इफेक्ट सिंपल फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट ॲड करायचा. बॉडी इफेक्टवरती भेटून जाईल. हा इफेक्ट ॲड करायचा आहे या दोन्ही फोटोला, हा एक आणि हा एक फोटोला. ओके, दोन्ही फोटोला फ्रॅगमेंट क्लोन ॲड करून घ्यायचा आहे. जे समोरचे फोटोपाशी यायचे 10.5 सेकंदापाशी. इथं आल्याच्यानंतर ना परत यायचं आपल्याला एक बॉडी इफेक्टवरती. इथं आल्याच्यानंतर एक टोटेम फ्लेम्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटलं. टोटेम फ्लेम्स सिंपल ठिकाणी टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. याची लेंथ जी आहे 3 फोटोवरती ठेवायची आहे. इथे एक 13 सेकंद बसला म्हणजे दोन्हीचा मधला एक फोटो सोडायचा, ब्लॅक आहे तो. ओके, 13 सेकंदापाशी यायचा आहे मित्रांनो. इथं आल्याच्यानंतर परत यायचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. एक 9 टाईल्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. 9 टाईल्स सिंपल ठिकाणी 9 टाईल्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. याची लेंथ एकाच फोटोवरती ठेवायची. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत याचं आपल्याला ग्लोईंग लाईन्सवरती बॉडी इफेक्टवरतीच येऊन एक फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. फ्लेम विंग्स 1 सिंपल ठिकाणी फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट ॲड करायची. याची लेंथ जी आहे तर ते या फोटोवरती ठेवायची. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत याचं बॉडी इफेक्टवरती ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. एक रिव्हॉल्विंग फ्लेम्स नावाचं तुम्हाला इफेक्ट आहे. सिंपल इफेक्ट ॲड करायची. याची लेंथ या 2 फोटोवरती ठेवायची. एकदम एंडिंगच्या फोटोपाशी यायचं आहे. परत आपल्याला बॉडी इफेक्टवरती यायचं मित्रांनो. ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. एक इलेक्ट्रिक शॉक नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. इलेक्ट्रिक शॉक सिंपल या ठिकाणी इलेक्ट्रिक शॉक नावाचे इफेक्ट ॲड करायचं. तर गाईज आपण जेवढे काही व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट आहेत तर ते आपण दोन्ही पण ॲड करून घेतले आहेत. आणि विषयाला हा PNG सुद्धा आपला तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जाईल. ओके, हा PNG ॲड करायचा आहे. हा याचे मागे ब्लॅक असेल बघा, अशा प्रकारे दाखवतो मी. फक्त काय करायचं आहे, एक रिम्युवेजवरती येऊन क्रोमा की देऊन टाकायची. अशा प्रकारे सगळं ब्लॅक असेल. फक्त याला थोडी याची इंटेन्सिटी वाढून घ्यायची. 6% ठेवून घ्या जेणेकरून याचा ब्लॅक कलर हाईड होऊन जाणार आहे. ओके, तर आता काय करायचं आपल्याला एक स्टार्टिंग पॉईंट पैसे यायचं. इथं आल्याच्यानंतर एक आपल्या ट्रान्झॅक्शनवरती यायचं म्हणजे हा व्हाईट बॉक्स आहे, यावरती क्लिक करायचं. इथं सर्चवरती क्लिक करून तुम्हाला एक ब्लँच नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन ब्लँच. सिंपल ब्लँच नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. शेडर असं खाली टाकलायचं आहे. इथं एक 0.1 सेकंदाची लेंथ ठेवायची ब्लँचची. इथे ॲपलेट ऑलचं ऑप्शन आहे. इथं या ॲपलेट ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं जेणेकरून जो आपला एक ट्रान्झॅक्शन आहे तर ते एकाच क्लिकमध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार एकाच क्लिकमध्ये. ओके, जेणेकरून आपल्याला मॅन्युअली ॲड करायची गरज नाही आहे. आता काय करायचं, परत स्टार्टिंग पॉईंट पैसे यायचं आपल्याला फिल्टर्स ॲड करायचे. ओके, फिल्टर्स मी तुम्हाला डिलीट करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला पण समजणार आहे फिल्टर कशी ॲड करायची आहेत ते. परत फिल्टरवरती याचं स्टार्टिंग पॉईंट पैसे येईल मित्रांनो. एक फीचरवरती तुम्हाला ना एक 4K नावाचं फिल्टर बघायला भेटणार. कोणता? 4K. सिंपल 4K नावाचं इफेक्ट फिल्टर ॲड करायचं आहे. याची लेंथ स्टार्टिंगपासून ते एकदम एंडिंगपर्यंत ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे. ओके, स्टार्टिंग टू एंडिंग. बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून याला काही ॲडजस्ट करायची गरज नाही आहे. ओके, परत अजून आपल्याला याचं फिल्टरवरती मित्रांनो फिल्टर्सवरती आल्यानंतर एक तुम्हाला फीचरवरतीच ना एक इनहान्स नावाचं फिल्टर बघायला भेटणार. इनहान्स सिंपल फिल्टर या ठिकाणी ॲड करायचं आहे जेणेकरून एकदम थोडं झकास दिसणार आहे व्हिडिओ. वाटलं तर आणखी एकदा फिल्टरवरती या. फिल्टरवरती आल्याच्यानंतर ना तुम्हाला एक क्लिअर टू नावाचं फिल्टर बघायला भेटणार. क्लिअर टू सिंपल क्लिअर टू सुद्धा तुम्ही ॲड करून घेऊ शकता. काही सुद्धा अडचण नाही. थोडा अजून भारी दिसतो व्हिडिओ हा बघा अशा प्रकारे. ओके, तर काहीच आपला जो व्हिडिओ आहे तर ते अशा प्रकारे एकदम जबरदस्त त्यात जनरेट झालेला आहे. आता काय करायचं, ते AI युजरचं ऑप्शन यावरती क्लिक करून हा जो आहे ऑप्शन AI अल्ट्रा एचडीचं हे ऑप्शन बंद करायचं आहे. बंद केल्याच्यानंतर रेझोल्युशन 10 पिक्सल ठेवायची. फ्रेम रेट 30% ठेवायचं. बिट रेट 12% ठेवून घ्यायचं आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवायची. व्हिडिओला आत्ता पण लाईक केलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असेल तर आपल्या आदित्य कृष्ण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. आपला माझा डिजिटल प्रवास चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यावरती लवकरच व्हिडिओ आपले येणार आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एक जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत मित्रांनो भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंटमध्ये नक्की कळवायचं. तर भेटूया लवकरच. बाय, टेक केअर.